आमच्या मामाकडचा गणपती अखेर आम्ही फायनल केलाय, पण तो फायनल करताना आम्हाला जो काय नाकीनावाला आहे तो तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. म्हणून हा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्यातर्फे एक छोटासा लाईक करून नक्की जा. चला नमस्कार. 3 तास वाट बघितल्यानंतर माझ्या मामाची गाडी आली आमच्या भेंडखळ स्टॉपला. दरवर्षी मामासोबत जेवढी गँग असते तेवढी यावर्षी नव्हती. आपल्या उरण मधील सारडे वशिणीकडून हमरापूर कडे जाणारा हा रस्ता आणि ह्या रस्त्याबरोबर आजूबाजूच्या परिसराचं कौतुक मी नेहमी करत असतो. आम्ही कळव्याला येऊन पोहोचलो. तसा आज शनिवार आहे आणि जास्तीत जास्त शनिवार रविवार गणपतींच्या हजारो गाड्या आणि गणपती बघायला आलेली भाविकांची गर्दी ही मला वेगळी सांगायला नको. गेल्या वर्षी ज्या कारखान्यातून मामाने गणपतीची मूर्ती घेतली होती त्याच कारखान्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गेलो आणि तिकडे काय मामाला आवडलं नाही. मामाची चॉईस म्हणजे एकदम जगावेगळी. त्याला कोणती मूर्ती हवी आहे, त्याची काय कल्पना आहे त्यामागे ते मला सुद्धा नाही कळत आणि कोणालाच कळत नाही. मला अगोदर 100% खात्री होती की गणपतीची मूर्ती आम्ही इकडूनच घेणार, पण मामाचं काहीतरी वेगळंच होतं. सायली डायरेक्ट फ्रेशर्स पार्टी मधून इकडे आली आहे. अगोदर मला वाटलं की गणपती बघायला एवढी तयारी कशी काय केली. मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, आम्ही एवढे कारखाने बघितले, एवढे कारखाने फिरलो, एकही मूर्ती मामाला पसंत पडत नव्हती. मग मी विचार केला की साहिलकडे भेटते का बघूया. तिकडे सुद्धा सगळ्या मूर्ती बुक होत्या, त्यासाठी लवकर यावं लागतं. मी कसा आलो होतो, हो अगदी तसाच. मी म्हटलं ठीक आहे पुढे जाऊन भेटते का बघूया, पण कसलं काय मूर्तीच भेटे ना. अगदी 2 फुटांच्या मूर्तींची 5-5 हजार रुपये किंमत ऐकून आमचे प्रत्येक कारखान्यातून पाय वळत होते. मग शेवटी आम्ही गाडी फिरवली आणि मामाच्या 2 वर्ष अगोदरच्या कारखान्यात गेलो. तिकडे सुद्धा पसंत नाही. मग शेवटी त्याच्या पाठच्या कारखान्यामध्ये आम्हाला मूर्ती भेटली. मामाला मूर्ती आवडल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता म्हटलं जशी असेल तशी द्या. आम्ही रिटर्न यायला निघालो. माझा शब्द शेवटी खरा होणारच होता. सगळ्यांना माहिती आहे की ट्रॅफिक खूप असते हमरापूरला. जाताना मामाने वडापाव घेतले आणि आम्ही वशिणी ब्रिजला थांबलो. सनसेट ऑलरेडी होऊन गेला होता. अखेर दुपारची संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि आमचा गणपती फायनल झाला. मूर्तीला मला छान फेटा धोतर वगैरे नेसवायचं आहे, तेव्हाच मी तुम्हाला दाखवीन की कोणती मूर्ती चॉईस केली आहे. गणपतीसाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे ऍज यू ऑल नो. चला भेटूया छान छान ब्लॉग्स बरोबर.